वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा। अशा प्रकारे आमचे सावतोबा महाराज एवढे निष्ठावंत भक्त आहेत पांडुरंगाचे। आणि आता मात्र भगवान परमात्म्याला त्या वारकऱ्याने सांगितलेले आहे कुर्मदास नावाचे एक भक्त तुमच्याकडे येत आहेत। मग भगवान परमात्मा मात्र कुर्मदासांकडे निघालेले आहेत महाराज। कारण का त्यांना चालता येत नाहीये आणि शरीर पाहिलं त्यांचं तर रक्तभंबाळ झालेलं महाराज। ऊन वारा कशाशी पर्वा न करता कुर्मदास महाराज पांडुरंगाच्या भेटीला निघालेले महाराज। पहा देव एवढा परमात्म्याला भक्ताची एवढी चिंता आहे महाराज, भक्ताचा एवढा जिव्हाळा आहे। पहा पण पांडुरंगाच्या अंतकरणामध्ये परमात्म्याच्या अंतकरणामध्ये जिव्हाळा निर्माण होण्यासाठी आपल्याला काय व्हावं लागेल महाराज, त्याचं भक्त व्हावं लागेल। अशा प्रकारे कुर्मदास निघालेले आहेत आणि आता मात्र पांडुरंग त्यांच्या समोर आलेले आहेत। हे कुर्मदासा तू माझ्याकडे आलेला आहेस, कुठल्या गोष्टीची पर्वा न करता तू माझ्याकडे आलेला आहेस, माझ्या भेटीसाठी माझ्या दर्शनासाठी तू आलेला आहेस। हे बघ तुला आता तुझी काय इच्छा आहे, तुला काय द्यावं, तुला मी डोळे देऊ का, तुला हात पाय देऊ का, तुला काय देऊ। त्यावेळेस मात्र कुर्मदास म्हणतात देवा मला काहीच नको आहे, तू अशा अनेक भक्तांना फसवलेला आहेस बर का, नाही का, तू अनेक भक्तांना फसवतो, तुझ्या कक्षेमध्ये त्यांना त्यांना बांधून टाकतो, तुझ्या बंधनामध्ये अडकतो, तुझ्या मायेमध्ये अडकवतो आणि तू काय करत असतो, हानी करून आमच्या भक्ताची हानी करतो बर का देवा, त्याला कुठंतरी फसवतो। म्हणून मला तुझ्याकडे काही मागायचं नाही। मग कुर्मदासा तुला काय पाहिजे, अरे बाबा देवा तुला द्यायचंयस ना मला, तर मला डोळे दे। मग तुला डोळे कशासाठी पाहिजे, हे जग पाहण्यासाठी पाहिजे का, नाही देवा हे जग पाहण्यासाठी नाही मला पाहिजे डोळे, मला तुझं सुंदर रूप पाहण्यासाठी डोळे पाहिजे। कुर्मदासाला डोळे दिले महाराज। एकदा डोळे भरून कुर्मदासांनी परमात्म्याला पाहिलं आणि परमात्म्याच्या अंतकरणामध्ये किंवा परमात्म्याच्या चरणावरती कुर्मदास महाराज लीन झालेले महाराज। पहा असा असावा जिव्हाळा किंवा असं त्या परमात्म्याचं आणि आपलं नातं असावं महाराज, तो खरा भक्त होत असतो। आणि देवाचं आपलं नातं आहेच आहे महाराज, परंतु त्याची ओळख आपल्या ठिकाणी नाही। म्हणून महाराज म्हटले देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा,
आहे, हा संबंध आपल्या लक्षामध्ये आला पाहिजे बरं का महाराज. पहा, या संसारामध्ये आम्ही एवढे गुंतून गेलो महाराज. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्यांचे त्यांशी नाही. पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा. तो कार्यार्थ अगवा सांडोनिया. शरीर रूपी गावाला मले ज्याच्यासाठी आले ते कार्यच विसरून गेले. जन एवढं प्रपंचामध्ये गुंतून गेलं की त्यांचं स्मरण त्यांना राहिलेलं नाही. परंतु हे स्मरण जर आपल्या परत आपलं डोक्यामध्ये हा विचार यावा असं वाटत असेल की मी या मानव देहाला कशासाठी आलेलो आहे बाबा, किंवा या मानव देहाला येण्याचं माझं खरं प्रयोजन काय आहे, हे आपल्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकिला. मनुष्य देहाला आलोय तर सच्चित आनंद असणाऱ्या परमात्म्याची शरणागती आपल्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे, नाहीतर आपला जन्म निरर्थक आहे महाराज. अशा प्रकारे कुर्मदासांनी त्यांचं हित करून घेतलेलं आहे, त्यांचं सार्थक करून घेतलेलं आहे. आणि भगवान परमात्मा पहा, परमात्मा असा आहे, त्याला प्रत्येक भक्ताची चिंता आहे महाराज, प्रत्येक जीवाची चिंता आहे. आता भगवान परमात्मा म्हणतात, ज्ञानदेवा नामदेवा तुम्ही या ठिकाणी थांबा, मी आता माझा दुसरा एक भक्त आहे, तो भक्त म्हणजे सावता महाराज, त्यांना मी भेटून येतो बरं का. तुम्ही तोपर्यंत इथं थांबा. आता मला सांगा, असा देव आहे महाराज, देव कधी कोणाच्या हाती सापडणं म्हणजे एवढं सोपं नाही महाराज. योग्यांना सुद्धा हा परमात्मा आकळू शकत नाही महाराज. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. तो परमात्मा कोणाच्या हाती येणं एवढं सोपं नाही महाराज. पहा, कधी कधी ज्ञानाचा सुद्धा अभिमान होतो बरं का. आता भगवान परमात्म्याला काय दाखवायचंय की तुमच्याकडे ज्ञान असू द्या, तुम्ही खूप मोठं नाम घेत असू द्या, परंतु त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर ती भक्ती काही उपयोगाची नाही. अशा प्रकारे ती भक्ती कशी आहे महाराज, जसं एखादी विधवा स्त्री आहे, त्या स्त्रीने शृंगार करावा त्याप्रमाणे ती भक्ती. एखाद्या ओस घराला तोरण बांधलेलं आहे त्याप्रमाणे ती भक्ती आहे. जसं एखाद्या मृत शरीराला शृंगार करावा त्याप्रमाणे ती भक्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या भक्तीमध्ये काय असावं, प्रेम असावं. म्हणून भगवान परमात्म्याला हे दाखवायचंय बरं का. ज्ञानदेव महाराजांना, ज्ञानोबारायांना आणि नामदेव महाराजांना हे दाखवायचं आहे. म्हणून भगवान परमात्मा आता सावतोबा महाराजांकडे गेलेले आहेत आणि बालरूप भगवान परमात्म्याने घेतलं. आणि भगवान परमात्मा म्हणतात, सावतोबा महाराज माझ्या पाठीमाग 2 चोर लागलेले आहेत, म्हणून मला लपण्यासाठी काही कुठंतरी जागा द्या. सावता महाराज म्हणते, आता सावता महाराज मळ्यामध्येच होते. सावता महाराज म्हटले लपा, म्हटले इकडं कपाशी आहे, इकडं घास आहे, इकडं ऊस आहे, कुठंतरी लपा म्हटले. ते म्हणले हे बघ, मी घासात लपलो, ऊसातही लपलो, कुठे जरी लपलो तरी मला हे चोर शोधून काढतील बरं का. अशी मला जागा दे, अशी मला जागा दे की जिथं ह्या चोरांना मी दिसणार नाही, अशी जागा दे. सावतोबांच्या हातामध्ये विळा होता महाराज. चरकन आपलं हृदय चिरलं आणि देवाला आत हृदयामध्ये जागा दिली. साठविला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे खरी सिद्धी सहित. सावतोबा महाराजांनी आपलं हृदय चिरलं आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याला जागा दिली महाराज. पहा, खरं भक्त जो असतो ना महाराज, तो देवाला आपल्या अंतकरणामध्ये जागा देत असतो बरं का, अंतकरणामध्ये. म्हणून प्रेम काय आहे हे आमच्या सावतोबा महाराजांना दाखवायचं होतं. कारण कसं आहे, भक्ती प्रेमा
विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझे अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई ए प्रेम सुख देवयो अभिमान नित्य नवा तया भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान म्हणून ज्याच्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये प्रेम असेल ना महाराज तोच भक्तीचा अधिकारी होत असतो बरं का. म्हणून प्रेम खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि हे प्रेम आमच्या संत महात्म्याकडे पाहायला मिळतं बरं का. संतांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जे ज्ञानोबा आहेत महाराज ज्ञानोबरायांना ज्ञानाचा सागर म्हटलेला आहे बरं का. ज्ञानोबरायांना ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर आहेत. नामदेव महाराज आहेत ना महाराज हे दयेचे सागर आहेत आणि एकनाथ महाराज हे प्रेमाचे सागर आहेत आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणजे साक्षात वैराग्य आहे महाराज. आणि तसेच माझे सावतोबा महाराज आहे ना हा सुद्धा प्रेमाचा सागर आहे महाराज. धन्य ते आरण रत्नाची तिखान 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 धन्य ते आरण रत्नाची तिखान
सावता महाराजांनी आपलं हित करून घेतलं, नवे नवे स्वतःचं हित केलं आणि जगाचं सुद्धा हित केलं. परंतु आपलं हित होण्यासाठी, या जड जीवाचं हित होण्यासाठी आपला विश्वास संतांच्या चरणावरती पाहिजे. हेच महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतायत. संताची हे पाये हा माझा विश्वास. संताची हे पाये हा माझा विश्वास. संताची हे पाय हा माझा विश्वास. संताची हे पाय हा माझा विश्वास. संताची हे संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही संतांचे दास नाही महाराज. आम्ही दास कोणाचे आहेत? आम्ही आमच्या पत्नीचे दास आहेत. आम्ही या संसाराचे दास आहेत महाराज. पहा, पत्नीचे दास होऊ नका असं नाही महाराज. पहा, परंतु त्याच्यामध्ये आसक्त होऊन राहू नका. पण जीवाचा स्वभाव असा आहे महाराज, आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये डुबून गेलेलो आहे, डुबून गेलेलो आहे. पहा, जसं पाण्यामध्ये मासा आहे, पाण्यामध्ये मासा राहतो, आपल्याला वाटतं मासा भरपूर पाणी पित असेल. पहा, संसारामध्ये आपण जीवन जगत असतो, या संसारामध्ये आहोत ना. पहा, जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा कळू शकत नाही, देव आपल्याला कळू शकत नाही. परमार्थ हा पळून कळत नाही महाराज, वळून कळत असतो. परंतु आमच्या संसारामध्ये सतत धावपळ चालू आहे, सतत पळापळ चालू आहे महाराज. संसार आम्हाला सारतो, परंतु संसार पूर्ण कोणाचा होत नाही, कारण हा संसार सागर आहे. म्हणून महाराज म्हणतात, जड जडोनी वाईला निग ये परमार्थाचे वाटेला ग, जेने पावशी अव्यंग निज धाम माझे. आणि असार असा हा संसार आहे, याच्यामधून जर आपण वेगळं झालो बाबा, आता वेगळं व्हायचं म्हणजे काय, याचा त्याग करायचा का महाराज? नाही. जसं पाण्यामध्ये कमळ राहतं महाराज, परंतु त्या कमळावरती पाणी नसतंय, तसं महाराज म्हणतात त्याप्रमाणे या संसारामध्ये आपण राहिलं पाहिजे बरं का. परंतु आपला स्वभाव असा बनून गेला महाराज, या संसारामध्ये आम्ही एवढे डुबून गेलो की आम्हाला वर कसं निघावा, किंवा आम्ही या भवसागर तरुण कसा जाऊ. करली याचं- तर त्या पर्वता, तरले 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 तर त्या पर्वता.
बालकाचा ठसा. आपल्याला जर तरुण जायचं असेल तर महाराज संतांच्या चरणावरती आपला विश्वास असायला हवा. आणि संतांच्या चरणावरती जर आपला विश्वास असेल, सर्व भावाने जर आपण संतांची शरणागती केली, तर महाराज म्हणतात तो परमात्मा आपल्यावरती कृपा करणार आहे बरं का. कारण का, देवाचा आणि माझा संबंध आहे. हा संबंध आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. महाराजांनी आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. तो उद्धार माझ्या संत महात्म्यांनी केलेला आहे. आधी केले आणि मग सांगितले. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अनुभवाने त्यांनी येथे पाहिजे जातीचे, ये रगबाळ्याचे काम नाही. येत जातीचे पाहिजे बरं का महाराज. एवढं सोपं नाही. जे महाराजांना पाहिजे, कारण ते महाराज आहेत, त्यांना सर्व ज्ञान आहे. म्हणून जे काय विषय चाललेला आहे, आता या विषयाला कोणतं प्रमाण पाहिजे हे त्यांना माहिती आहे. म्हणून महाराज म्हणतात सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा, कंठी विठोबाचे सार काय बाबा, आसार काय आहे. आणि आसार असल्या या संसारामध्ये फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार तो संसार ते सार भगवंत. आता मात्र जोड जमली महाराज. आता काय 1 वाजेपर्यंत कीर्तन नाही सुटलं तरी चालेल. तयारी आहे ना? आमच्या महिला मंडळ तर टवटवीत आहेत महाराज, नाही का मावशांनो. भक्ती सोपी आहे, काही अवघड नाही. परमार्थ संसारापेक्षा अजिबात अवघड नाही. माझ्या जनाबाईने कसा परमार्थ केला सांगू का तुम्हाला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठ्ठला. माझे जाते ग फिरते बहुत, माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. शिव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, शिव शिव दोन्ही गुंड ग प्रपंचाचे नेते गे,
बघा, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. सत्व रजतम तिन्ही गुणांच्या पलीकडे असणारा माझा परमात्मा आहे. माझ्या जनाईनं त्या परमात्म्याला ओवी गायली महाराज. या संसारामध्ये संसार करत करत असताना या तनाला काम आहे महाराज, मनाला काम नाही. तू मन हे मीच करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी भज एका ते. हे चंचल असणार मन जर स्थिर करायचं असेल ना महाराज, तर नामसंकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मंतरीचे, नलगती सायास जावे वनंतरा. सुखे तो घरा नारायण. कुठे जाण्याची गरज नाही महाराज. माझे सावतोबा महाराज कुठंच गेले नाही महाराज. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. फक्त देवाला काय आवडतं महाराज? शुद्ध भावाचा भोकेलेला आहे परमात्मा. शुद्ध भाव त्याला आवडतो. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि हे लवकर केलं पाहिजे बरं का महाराज, कारण घडोघडीला काळ याची वाट पाहतोय बरं का. कधी काळ आपला झडप टाकील सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. पहा, काही गोष्टींचा विचार आहे ना महाराज लवकर केला पाहिजे बरं का. परंतु आपण व्यर्थ वेळ घालतो महाराज आणि आपलं जीवन संपून जातं. आपल्याला माहीत सुद्धा नाही. भुंगा असतो ना महाराज, भुंगा फुलामधला मकरंद सेवन करण्यामध्ये एवढा दंग होऊन जातो, एवढा दंग होऊन जातो. ते फुल मालवतं तरी सुद्धा त्याला माहिती पडत नाही, आणि ते फुल मालवल्यानंतर त्या भुंग्याचा मृत्यू होऊन जातो महाराज. तो गुदमरून त्याच्यामध्ये मरून जातो. तद्वत आपल्या जीवाची सुद्धा तीच परिस्थिती आहे महाराज. म्हणून महाराज म्हटले, या अज्ञानाच्या झोपेमधून जाग व्हा बाबा. उठा जागे भारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्मेच्या धनदाया पुत्र जय. रे पिशुण धनदार पुत्र जय, बंधू सोय रे पिसू. उठा जागे हारे आता. स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता. सुखरी व्यथा जन्माचे. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्मीच्या. जाग व्हायला महाराज सांगतात बाबा, झोपेतून जाग नाही, या अज्ञानामधून जाग व्हायचंय. की मी करता करविताय हा सर्वात मोठा भ्रम आहे. म्हणून महाराज म्हणतात, काही गोष्टींचा विचार लवकर करावा, नाही तर पश्चाताप होण्याची वेळ येत असते महाराज. पूर्ण पश्चाताप आपल्याला होत असतो आणि उपयोग काहीही होत नाही. पहा,